Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And now we are going to meditate Psalm chapter 56 verse 8. स्तोत्र संहितेचा 56वा अध्याय 8वे वचन आज आपण पाहणार आहोत. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत. माझे आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेत. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? हालेलुया. रिअली व्हॉट अ वर्स इट इज. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं देवाचं हे वचन आहे. आपण बायबलमध्ये पाहतो की दावीद राजा खरोखरच देवाच्या खूप जवळ होता. जसं आपण आपल्या खूप जवळच्या माणसाशी बोलतो, गप्पा मारतो, तसंच त्याचप्रमाणे दावीद देवाशी बोलत होता. काही संकट आलं की तो देवाचा धावा करत असेल. काय करायचं असेल तो आधी त्याला विचारत असेल. त्याचं आणि देवाचं नातं खूप फ्रेंडली होतं. इतकं की त्याच्या हातून जेव्हा पाप घडलं तेव्हा तो देवाजवळ गेला, त्याने पश्चाताप केला आणि देवानेही त्याच्या सर्व पापांची क्षमा केली. असं दाविदाचं आणि देवाचं एक खूप सुंदर असं नातं होतं. आपण बायबलमध्ये पाहतो की शाऊल दाविदाला मारण्यासाठी सतत त्याच्या पाठीस लागला होता. दावीद घाबरला होता, पळत होता, लपत होता, रडत होता, पुन्हा पळत होता. तो घाबरला होता, भिला होता. सतत तो देवाचा धावा करत होता. तो संकटात होता. दाविदाने खूप साऱ्या संकटांना फेस केलं, तोंड दिलं, पण त्या अवघड कठीण अशा परिस्थितीत सुद्धा त्याचं लक्ष संपूर्ण देवाकडेच होतं. आपण कसं करतो की संकट आलं, अडचणी आल्या की आपण स्वतःच त्या गोष्टीचा विचार करतो. स्वतःहूनच त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सगळं एकट्याने सोडण्याचा प्रयत्न करतो. संकट आले की आपण देवाला विसरून जातो. देव आपल्याला काही दिसतच नाही. आता मी काय करू एवढाच आपण विचार करत बसतो. पण दावीद राजा संपूर्णपणे देवावर डिपेंड होता, अवलंबून होता. तो आनंदात असताना देवासाठी वेड्यासारखं नाचत होता आणि जेव्हा संकट येत होतं तेव्हा तो देवाचा आसरा धरत होता. त्याच्या पायाला मिठी मारून बसत होता. म्हणून दावीद राजा संकटात देवाला म्हणतो कसा की तू माझी आसवे आपल्या बुदलीत भरून ठेवली आहे. तुझ्या वहीत ती नमूद नाही का? खरंच दाविदाचं आणि देवाचं नातं किती फ्रेंडली आहे. दावीद देवाच्या किती जवळ आहे हे आपल्याला या वचनातून कळतं. तो देवाला काय म्हणतो की माझी आसवे तू तुझ्या बुदलीत भरून ठेवली आहेत आणि तुझ्या वहीत ती नमूद आहे. खरंच दाविदाचा किती विश्वास आहे देवावर ह्या वचनावरून कळतो. दाविदाला माहिती आहे मी रडत आहे, मी संकटात आहे, मी काळजीमध्ये आहे, माझ्या मागं संकट आहे. ह्या सर्व गोष्टी देवाला माहीत आहेत असा विश्वास दाविदाला आहे. माझे सर्व अश्रू वाया गेले नाहीत. माझे अश्रू देवाने त्याच्या बुदलीत भरून ठेवले आहेत याची खात्री दाविदाला आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो कसा की माझी आसवे तू तुझ्या बुदलीत भरून ठेवली आहे आणि तुझ्या वहीत ती नमूद आहे. खरंच जेव्हा आपण देवावर खरोखरच प्रेम करतो, त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर जेव्हा आपण डिपेंड राहतो, अवलंबून राहतो, तेव्हा देव सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतो. तो संकट समय आपल्याला कधीही सोडत नाही. तो आपले आसवे त्याच्या बुदलीत भरून ठेवतो. आपल्या सर्व मागण्या त्याच्या वहीत नमूद असतात. जर आज तुमच्याही डोळ्यात अश्रू असतील, तुम्हीही प्रॉब्लेममध्ये असाल, खूप साऱ्या गोष्टींना तुम्हीही फेस करत असाल आणि तुमचं जर प्रेम देवावर असेल तर नक्कीच दाविदाप्रमाणे देव तुमचे अश्रू त्याच्या बुदलीत भरून ठेवेल. त्याच्या वहीमध्ये तुमचे अश्रू नमूद असतील. आणि विश्वास ठेवा की दाविदाप्रमाणे देव तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. देव दाविदाप्रमाणे तुम्हालाही संकटातून बाहेर काढेल. देव दाविदाप्रमाणे तुमचेही अश्रू पुसून ठेवेल. देव दाविदाप्रमाणे त्याच्या वहीत तुमच्या सर्व गोष्टी नमूद करून ठेवेल आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं, तुम्हाला तुमच्या अश्रूचं, तुम्हाला तुमच्या विश्वासाचं नक्कीच देव आज उत्तर देईल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं गोड वचन सांगते की तू आमचे अश्रू तुझ्या कुपीत भरून ठेवलेले देव बाप्पा आणि तुझ्या वहीत ते नमूद आहेत. हो ईश्वराच्या, किती सुंदर, किती गोड असं प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकले प्रभू ईश्वरा त्या प्रत्येकाला देव बाप्पा तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा आणि त्यांचे सर्व अश्रू देव बाप्पा तू तुझ्या बुदलीत भरून ठेव. तुझ्या वहीत ते नमूद असू दे देव बाप्पा आणि दावीद राजाप्रमाणे देव बाप्पा त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं, त्यांना त्यांच्या अश्रूचं, त्यांना त्यांच्या विश्वासाचं उत्तर दे प्रभू ईश्वरा.
माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू येशू बाप्पा, कोमात आहेत प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे दो बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढ्याने तुझाचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे प्रभू येशू बाप्पा, त्या प्रार्थनेमध्ये तुझ्या चरणाजवळ आले प्रभू येशू बाप्पा, तुला हाक मारत आहेत प्रभू येशू बाप्पा. त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीरातील सर्व रोग व्याधी निघून जाऊ दे. हो येशू राजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.